पण आमच्याकडे नवीन पिढी आली आहे तर काय शिकणार, कसं शिकणार? मुंबई विकायचं शिकतील का? ही सरळ सरळ मुंबई लिलावात काढतायत. ठराव आता ज्या पद्धतीने पास केले, खऱ्या अर्थाने सत्ताधारी त्याच्यात नापास झालेले. आम्ही आता MS ला पण घेराव घालणार आहोत. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. तातडीची प्रेस घेण्याचं कारण 3 वर्ष 10 महिने 10 दिवस या संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेवर प्रशासकीय राज होता. म्हणजे त्यांचंच सगळं कामकाज चालू होतं. आणि ते कामकाज आपल्याला माहिती आहे, नावापुरते इथे आयुक्त होते आणि बाकी सगळे मंत्रालयात होते. त्यामुळे ज्या ह्याला आपण श्वेतपत्रिका मागितली, कारण 91,000 करोडच्या बजेटला जेव्हा 71,000 करोडवर आणून ठेवलं आणि मग जेवढा बजेट खर्च केलंय भांडवली, ते कुठे केलं, कसं केलं, का केलं, हा प्रश्न आज आम्ही तर विचारतोच आहोत. पण आज भारतीय जनता पार्टीच्या पण काही आमदारांनी विचारलंय आणि मुंबईकरता विचारतातच आहे. आज तातडीची सभा का घेतली, तर त्याच्यामध्ये आमच्याकडे कोणत्याही सभेचा एक नियम 8 खाली या सूचना असतात किंवा एखादा ठराव असतो, तो खरं म्हणजे नियमित कार्यक्रम पत्रिकेवर येऊन सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून, संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून तो पास करायचा असतो. पण आता एक नवीन प्रथा, परंपरा, रूढी सगळ्या बांधल्या जात आहेत बास्तानात. MS डिपार्टमेंट जे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला न्यायाने चालवायचं आहे, पण MS डिपार्टमेंट सध्या असं दिसतंय, कारण सगळे लोक रिटायर्ड होणार आहेत. आता मेमध्ये आहे त्या MS होणार, नंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये दुसरे होणार, मग तिसरे होणार. त्यामुळे सगळे दबक्या आवाजात घाबरलेले आहोत असं म्हणतायत. आणि ते पत्रकार म्हणून तुम्हालाही कदाचित कळत असेल. आज जो काही एक विषय झाला, ज्या विषयाला आपल्या समोर आमच्या सर्वांच्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ज्या रुग्णालयांमध्ये सार्वजनिक जी आमची रुग्णालय आपली मुंबई महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये खाजगी सहभाग प्रोत्साहन धोरणाअंतर्गत कॅथ लॅब रुग्णालय उपयोगी सुविधा द्यायच्या, असा आमच्याकडे प्रस्ताव आणला. प्रस्ताव आणताना संपूर्ण सभागृहाची मेजॉरिटी ही नेहमीच कुठलाही ज्याला अर्जंट बिझनेस म्हणजे तातडीचं कामकाज असं म्हटलं जातं, आणि त्या तातडीच्या कामकाजाला एक ठराविक सदस्यांची, नगरसेवकांची संख्या असली पाहिजे. कारण कायम सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हा संघर्ष पाहायला कायम मिळालेला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या 2026ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष खूप मोठ्या संख्येने आणि सत्ताधाऱ्यांना आलेले विरोधी मोठ्या संख्येने आहेत. म्हणजे बऱ्याच नवीन नगरसेवकांबरोबर अनुभवी नगरसेवक, अनेक वर्ष काम केलेले नगरसेवक, आज आपण बघता इथे हे सगळे काम करून लोकांना न्याय देत देत झालेले नगरसेवक. आजची संख्या होती या कॅथलॅबचं जर आपल्याला अर्जंट तातडीच्या बिझनेसमध्ये पास करायचं होतं, तर विरोधी पक्षाकडे कुठलंही न बघता जी हुकुमशाही चालली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही खरी ही सभा घेतली. म्हणजे संख्या पाहिली तर सत्ताधाऱ्यांची 75 होती, शिंदे गुट आणि ते धरून 75 होते, आणि आम्ही सर्व धरून 40 होतो. म्हणजे ज्याला आपण
3/4 संख्या म्हणतो ती संख्या असताना त्यांनी तो युबी खरा म्हणजे आमचा पोल जे आपण म्हणतो ना की आम्हाला विरोध करायचा आहे त्याच्याकडे कांडोळा करून पूर्ण दुर्लक्षित करून म्हणजे तुम्ही नियमाची पायामल्ली करताय. या ज्या आपण नियमामध्ये 36 17 हा सगळा पूर्ण पोर्शन हा त्या नियमाखाली चालतो आणि जर नियमाची पायामल्ली बाजूला बसलेल्या MS डिपार्टमेंट आणि महापौर म्हणून करत असतील तर त्याचा निषेध होणार आणि याला आम्ही पुढे जाऊन वाचा फोडणारच आहोत. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने तो ठराव काय होता. एकीकडे दाखवताना सांगितलं की ठराव आम्हाला साहित्य घ्यायचंय म्हणून असं म्हटलं जातंय, पण ठरावामध्ये असं दिसतंय की साहित्य न घेता त्या संपूर्ण जो ज्याला द्यायचं आहे जागा PPPच्या ह्याच्यावर ते लीज ज्याला 10-10-10 असं 3 वेळा ती लीज सुधारली जाणार आणि त्या याच्यामध्ये लीजमध्ये भाभा रुग्णालयामध्ये 5व्या मजल्यावरती 479.10 चौरस मीटर ही जागा. त्याचप्रमाणे भाभा रुग्णालय दुसरं कुर्ल्या इथलं त्याच्यामध्ये 210.61 चौरस मीटर म्हणजे ते स्क्वेअर फुटामध्ये आणि कोणाला देत आहेत तर रुबी एल केअर सर्व्हिस आणि खुराणा या सुराणा या तिघांना देत आहेत. आणि जर 10 वर्षाचे पैसे बघाल तर आज जर आपण रेडी रेकनलला गेलो त्यालाही हे जरासुद्धा मॅच होत नाहीये. रेडी रेकनलच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका ह्याच्यामध्ये 13,12,000 2,85,000 हरिलाल भगवती रुग्णालय तिसरा मधला 730.73 चौरस मीटर जागा आहे. याचा अर्थ सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट याचा या संपूर्ण जर इतिहास पाहिला तर तो थोडासा बिघडलेला इतिहास असूनही म्हणजे हे आम्हाला जेव्हा लोकांकडनं आम्ही तिथे असलेले ॲडमिट पेशंट हे म्हणजे असे बिघडलेले लोक तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेमध्ये घुसवून त्यांना नाममात्र भाड्यावर 10 वर्षांनी म्हणजे चांगली तुम्ही हे केली तर पुढे परत 10 वर्ष मग त्यापेक्षा सुरुवातच तुम्ही चांगली करा. आणि ही दिशाभूल आहे सभागृहाची तर आहेच पण मुंबईकरांच्या तोंडाला फेस आणणारी दिशाभूल आहे. साधं या दोन्ही हॉस्पिटलच्या याला जाल म्हणजे सुराणा हॉस्पिटल त्यांचे रेट बघा जा तिकडे आणि आज इथे कमी रेटनी जागा घ्यायच्या आणि परत महानगरपालिकेमध्ये घुसून बिझनेस करायचा आणि याला सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गुट ह्याला जर परमिशन देत असेल तर आम्ही स्ट्रॉंगली मुंबईकरांच्या बाजूने उभे आहोत. ज्या वेळेला 2022ला सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला त्यानंतरही अनेकदा आम्ही शाळा आणि हॉस्पिटलवर आमच्या सर्वांचं आजही लक्ष आहे. तेव्हाही होतं आणि पुढेही राहील. पण या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आत्ता 3 वर्ष 10 महिने 10 दिवसात इतका बोजवारा उडवला आहे की ग्लोव्हजसुद्धा आणावे लागत आहेत. आपण एखादी जखम झाली आणि त्याला जर टाके तर त्या कट निडल कॅटगट सारख्या वस्तू आपल्याला लोकांना विकत आणायला सांगतात. याचा विचार करा की हा किती गोलमाल आहे. आणि हा गोलमाल तुम्ही आम्हाला जेव्हा विचारता 25 वर्षात आमच्या सोबत राहून आम्हाला प्रश्न विचारता तर आता ते 25 वर्षाचं आम्ही काय केलं ते मुंबईकरांना माहिती आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात काही असू दे 65 नगरसेवक सगळ्या बाजूनी कोंडी करूनही आम्ही जिंकून आलो. आणि आजही आमचे जर तुम्ही बजेटची भाषणं बघाल तर सगळ्या नगरसेवकांनी चांगली क्वालिटी देऊन चेक करा. हवं तर पटलावर येणारच आहेत ती सगळी भाषणं.
सगळ्यांनी मुंबईकरांच्या हिताचं काय काय आहे हे सांगितलं गेलं. आणि अशा जागा जर अशी दिशाभूल करणार असतील तर मला वाटतं या बदनाम असलेल्या लोकांना एक तर तुम्ही सपोर्ट करताय, मुंबईच्या महापालिकेच्या जागा अशा पद्धतीने तुम्ही देताय, आणि जो ठराव आता ज्या पद्धतीने पास केलाय खऱ्या अर्थाने सत्ताधारी त्याच्यात नापास झालेले आहेत. आम्ही आता MS ला पण घेराव घालणार आहोत. या असं सभागृह तुम्ही नियमाने नीतिनियमाने परंपरेने किंवा आमचा जो CPR आहे, आमचा जो 1888चा कायदा आहे, त्या सगळ्याला तुम्ही काट मारून अशा पद्धतीने ही जी आता नवीन पिढी आली आहे ज्या सभागृहात, त्या भाजप असेल गुटमध्ये आले की नाही माहिती नाही, पण आमच्याकडे नवीन पिढी आली आहे, तर काय शिकणार, कसं शिकणार? मुंबई विकायचं शिकतील का? ही सरळ सरळ मुंबई लिलावात काढतायत. या मुंबईचा हॉस्पिटलच्या ज्या काही आहेत त्या हॉस्पिटलमध्ये सुधारणा नाही. आजही आपण बघतोय, मी ज्या हॉस्पिटलला फिरते तिथे दिसतंय सुधारणा तर होत नाहीये. उलट असलेल्या सगळ्या मशिनरी बंद आहेत, मशिनरी खराब झालेत, पण त्याच्यावर प्रकाश झोत नाही. हे कसं देता येईल, क्षेत्रफळ कसं विकता येईल, देता कसं येईल? मला वाटतं ह्या ठरावावर मी तर माझी पक्षाची किंवा एक विरोधी पक्षनेता म्हणून मी मांडली आहे. यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, शाळा आणि हॉस्पिटल, शाळा विकायला काढल्या, शाळांमध्ये शिक्षक नाही, शाळांमध्ये पाणी नाही, म्हणजे इतका बोजवारा हा 3 वर्ष 10 महिने 10 दिवस आणि पुढील 5 वर्ष आम्ही असं होऊ देणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.